एस एच या. याचं फुल फॉर्म मध्ये काय का आता एखादं राहायचं कसं आहे ते सिंपल आहे. हार्मोनिक, आता हार्मोनिक रिलेटेड वेळ द्यायचा आहे बराच, बरोबर आहे की नाही, पण इथं नको. इथं आता आमचा जो ऍक्च्युअल वेळ जाणार आहे आम्हाला हे समजून सांगायचं की सिंपल हार्मोनिक मोशन दॅट इज द पार्ट ऑफ ऑसिलेशन. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन हा कोणाचा पार्ट आहे? ऑसिलेशनचा पार्ट आहे. म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच कोण आहे? ऑसिलेशन आहे. हे क्लिअर आहे? सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजेच कोण आहे? ऑसिलेशन आहे. एवढं क्लिअर झालं. पण सिंपल हार्मोनिक मोशनला डिफाईन करत असताना काही ना काही स्पेशल क्रायटेरिया नक्कीच असतील. कारण सर्क्युलर मोशन मध्ये युसीएम म्हटलं की स्पेशल क्रायटेरिया लागून आलंय. मग इथं पण काहीतरी स्पेशल क्रायटेरिया असतील. मग सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेण्यासाठी अगोदर आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल बघूया, पुन्हा डेफिनेशन उलट जाऊया. म्हणजे मला तर ते योग्य वाटतं. डेफिनेशन कडून असं हे करणं एक्सप्लेन तसं नाही. अगोदर ती सिच्युएशन समजून घेऊ, कळाल्यानंतर मग त्याला डेफिनेशन मध्ये कन्वर्ट करूया. लक्षात आलं का मी काय म्हणतो ते? नाहीतर एक मजेदार गोष्ट आहे पण मला ऑन कॅमेरा नाही सांगायची, मला आठवण करून द्या. आता नाही सांगू, मी झाल्याबरोबर सांगतो तुम्हाला. तर आता सांगणार म्हणजे सांगणार. मी इकडे स्टार करतो, तुझ्याकडे येऊन साईडला सांगू का? तुला मी बऱ्याच साईडला बरंच काही सांगितलंय तरी तू सुधारला नाही. आता इथं हा एक पार्टिकल घेतला. काय घेतला? हा एक पार्टिकल घेतला. आता या पार्टिकलची सध्याची पोझिशन तुम्ही मेन पोझिशन म्हटलात. कसली पोझिशन? मेन. मग ही पोझिशन आहे आणि त्याच ठिकाणी हा मोठा पार्टिकल ठेवला आहे. समजा पोझिशन कोण दाखवतो? येलो कलर. पार्टिकल कुठला आहे? ब्ल्यू. मग आता हा एक्स ऍक्सिस आहे आणि आता आम्ही एक एक्झाम्पल घेतोय. याच्यामध्ये हा जो पार्टिकल जो आहे, जो की ब्ल्यू कलर मध्ये दाखवला मी, ब्ल्यू मध्ये, तो काय होणार आहे? ऑसिलेट होणार आहे. म्हणजे त्याचं मोशन होणार आहे. आता दोन ऑप्शन आहेत तुमच्याकडे. एक तर तुम्ही त्याला एक्स वरती दाखवा किंवा याचा अर्थ तुम्ही तिरक दाखवू शकत नाहीत का? असं दाखवू शकत नाहीत का? हा, तुम्ही कसंही दाखवू शकता, पण ते दाखवायला सोपं जसं जाईल ते सांगतोय. मग इमॅजिन करा आपल्या सवयीप्रमाणे तो वरती आला. आता आपण सुरुवातीला घेतलं होतं 10 सेंटीमीटर आणि खाली पण घेतलं होतं 10 सेंटीमीटर. तर सगळ्यात अगोदर पहिला क्रायटेरिया बघा. एक ऑब्जेक्ट, एक पार्टिकल, तो काय करतोय? तर त्याचं पहिलं काम बघा. त्याचं जे मोशन आहे हे टू अँड फ्रो म्हणा, बॅक अँड फोर्थ म्हणा किंवा अप अँड डाऊन आहे का? म्हणजे हा जो येलो पॉइंट आहे ना, हा येलो, याच्या अराउंड याचं मोशन होत आहे. क्लिअर आहे? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वरती 10 सेंटीमीटर आहे तर खाली सुद्धा 10 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे? याचा अर्थ वरती जायला जर मला टी एवढा टाइम पिरियड, मी कॅपिटल टी काढला नाही, स्मॉल टी दाखवलाय, वरती जायला जर टी एवढा टाइम पिरियड लागत असेल तर खाली यायला सुद्धा कुठून? इथून. बरं, आता तुम्ही परत इथून डोकं लावा. मग इथून इथं जायला 1 सेकंद, इथून इथं यायला 1च सेकंद लागेल. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत कळालं का? आणि मग बाळांनो, सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की हे टुवर्ड्स द टॉप पोझिशन म्हणा किंवा डाऊन म्हणा किंवा वर किंवा खाली म्हणा, हे मोशन तुम्हाला दिसतंय कसं? तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे कसं आहे? स्ट्रेट आहे. बरोबर आहे का? तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये पार्टिकलचं, ऑब्जेक्टचं मोशन कसं असतं? स्ट्रेट असतं. दुसरी गोष्ट, त्याचं मोशन टू अँड फ्रो, बॅक अँड फोर्थ, साइड टू साइड, पुढे मागे असतं. बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता याचं मोशन आहे, ही मेन पोझिशन आहे. मेन पोझिशन पासून तो इथं आला म्हणजे याचं डिस्प्लेसमेंट झालं ना. तो इथं कुठेही आला डिस्प्लेसमेंटच झालं ना. समजा मी याला नाव दिलं ओ, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी. तर मला सांगा ओ ए, बघा आता ओ ए, आणि मी इथं नाव दिलं, समजा सी नाव दिलं. ओ ए डिस्प्लेसमेंट आहे, ओ सी सुद्धा काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे. दोन्हीतला फरक काय? तर ओ ए हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे का? त्याला आपण एम्प्लिट्यूड म्हणत असतो. मग
ओसी असेल, ओए असेल, ओडी असेल, ओ एक्स वाय झेड काही असेल, हे डिस्प्लेसमेंटच आहे. मग तुमचं डिस्प्लेसमेंट कुठं दाखवलं जातं, तर त्या स्ट्रेट लाईनवर दाखवलं जातं. मग एक तर तुम्ही एक्स घ्या किंवा वाय घ्या. मग आम्ही काय घेतलेलं आहे, वाय घेतलेला आहे, समजलं का? आणि आमचा जो ट्रॅक आहे तो स्ट्रेट आहे. आणि तुम्हाला माहित आहे डिस्प्लेसमेंट म्हणल्यानंतर शॉर्टेस्ट पाथ असतो, तो ऑलवेज कसा असतो, स्ट्रेटच असतो. हे आम्ही 11वीला स्टडी केलेलं. इथपर्यंत ओके. तर एक क्रायटेरिया कव्हर झाला की त्या पार्टिकलला कसं जावं लागतं, स्ट्रेट मध्ये जावं लागतं, टू अँड फ्रो, पण कसं, स्ट्रेट मध्ये. आता इथं आम्ही दाखवलं असतं ना आमचा जो का बरोबर आहे का, पण आम्हाला तो नको आहे. तर चला आता मग आता पहिला क्रायटेरिया क्लिअर झाला. आता दुसरा जो क्रायटेरिया आहे स्पेशल केस, तो तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हा वर जातो किंवा खाली जातो म्हणल्यानंतर त्याचं काय होत आहे, डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे की नाही? आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे कव्हर केलेली लेंथ. आणि तुम्हाला साधी सोपी गोष्ट माहिती आहे की जर तुम्हाला एखादी लेंथ कव्हर करायची असेल तर ती लेंथ कव्हर करण्यासाठी तुम्हाला काय लागत असतो, टाइम लागत असतो. तर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आम्ही डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम याचा काय घेत असतो, ग्राफ घेत असतो. आणि त्याचा ग्राफ जर साइन किंवा कोसाइन फंक्शन जर असेल तरच त्याला आम्ही काय म्हणत असतो, सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजेच आम्ही त्याला अटी मात्र चांगल्या लावलेत. क्रायटेरिया किती दिलेत बघितलं ना. तर पहिला क्रायटेरिया लगेच काय लागणार आहे, पुढे मागे स्ट्रेट रस्त्याने जाणं सोपं आहे. आता दुसरा क्रायटेरिया तेवढा सोपा आहे, तेवढाच. पण ग्राफ म्हटलं की आम्हाला सवय लागलेली आहे की दिसायला असं काय दिसलं की आम्ही म्हणतो लईच अवघड आहे, की आपली मेंटॅलिटीच बनलेली आहे. पण आम्ही तिथं जर ठरवलं की फक्त मला मोजून एक 4 ते 5 मिनिटाचा वेळ द्यायचा आहे, इतक्या सुंदर प्रकारात तो ग्राफ दिसतो. तर आता नीट बघायचं आहे. मी ग्राफ साठी मात्र पेज नवीन घेणार आहे. परत तोच पार्टिकल आहे बाळांनो, हा पार्टिकल आहे. एका सेकंदामध्ये तो वरती किती जातोय, 10 सेंटीमीटर. जायला वेळ किती लागतोय, 1 सेकंद. मग खाली त्याला जायला किती वेळ लागेल, 1 सेकंद. किती लांब येणार तो, 10 सेंटीमीटर. नीट बघायचं बरं आता. आता मग मला सांगा, आता माझा प्रश्न नीट बघा. अर्ध्या सेकंदात तो 5 सेंटीमीटरवर आला असं आम्ही अजून करू शकतो. अरे 1 सेकंदात तो किती जातो, 10. अर्ध्यात किती जाईल, मग आता मजा बघा. पहिला 5 बघा, अर्ध्या सेकंदात तो किती आला, 5. पुन्हा 1 सेकंद आणि 1.5 सेकंदात परत तो कुठं आला, 5च ना. आता मजा काय झाली, अर्धा सेकंद आहे, हाफ सेकंदात तो कुठं पोझिशनला, याला मी नाव दिलं ओ आणि याला नाव दिलं बी. आता मला सांगा पार्टिकलची पोझिशन दाखवा म्हटलं मला, कधी, हाफ सेकंदानंतर. अर्ध्या सेकंदात तो कुठं आहे, बीला ना. मग परत इथं गेला, 1 सेकंद झाला, परत अर्धा, म्हणजे 1.5 सेकंदात पण तो कुठं आला, बीला आला ना. मग नेमकं तो अर्ध्या सेकंदाच्या वेळेत तिथं होता का 1.5 सेकंदाच्या वेळेत होता, कसं कळणार आम्हाला? मग त्याच रस्त्याने 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा आल्यानंतर तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे कुठं पार्टिकल आहे या रस्त्यावर दाखवणं शक्य आहे का, नाही. नसेल तर एक उदाहरण घेतलं, परत एकदा बोलतो, नीट बघा. 1 सेकंद झाला, इथं आला, 2, 3, 4, 5, 1, 5. बरोबर आहे का? परत बघा आता 5, 6, 7, 8, परत किती, 9, परत 10, 11, 12, परत 13. मग 1 सेकंदाला तुम्ही कुठे आहेत, तर तुम्ही म्हटलात आम्ही येला आहेत. मग 5 सेकंदानंतर येलाच आहे, 9 सेकंदानंतर येलाच आहे, 13 सेकंदानंतर येला. असं कसं आम्हाला ग्राफ काढता येणार, म्हणजे पोझिशन कशी करणार? म्हणून आम्ही ठरवलं की इथं टाइम आणि डिस्प्लेसमेंट आम्हाला या रस्त्यावरती कळणार नाही. मग ते दाखवायचं ठरवलं आम्ही, कसं, तर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ वरती. मग त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहित आहे, आम्ही एसी सर्किट मध्ये ऑलरेडी ते केलेलं आहे. एकदम शांत डोक्याने आता बघायचं. आता नीट बघा. आता इथं सॉरी, ठीक आहे, करतो ऍडजस्ट याच्यामध्येच थोडस बरं. हा बस इकडे बघा. आता तू दरवाजा अहमद बंद करू नये, दरवाजा मेन बंद कर. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, 6, 7, 8. तो ग्राफ. आणि इकडे कसं आहे बघा, हे 10 सेंटीमीटर, हे 10. मग हे प्लस 10 समजून घ्यावं लागेल, तर हे -10 सेंटीमीटर. क्लिअर ना? ही तुमची कसली पोझिशन, मीन पोझिशन. बरोबर आहे का? आता एकदम शांत डोक्याने बघा.
इनिशियली तुमचा ऑब्जेक्ट कुठं आहे, तर मीन पोझिशनला आहे. बरोबर आहे का रे? कुठं आहे? मीन पोझिशनला. म्हणजे सुरुवात इथून झाली. मग मला सांगा, आता इकडे बघा, जेव्हा 1 सेकंद होईल तेव्हा त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट झालेलं असेल, तेव्हा तो कुठे येईल? 10 ला. 2 सेंटीमीटरला परत 0 ला. 3 सेंटीमीटरला परत तो -10 ला खाली येणार ना. आणि 4 सेंटीमीटरला परत तो आपापल्या ओरिजिनल जागेवर. असंच ना. बघा सुरुवातीला इथं आहे 1 सेंटीमीटरला, इथं 1 सेकंदाला 1 सेकंद, 2 सेकंद, 3, 4, 5, 6, 7, 8. इकडे दिला आम्ही टाइम कशामध्ये? सेकंदामध्ये. आणि इकडे आम्ही दिलेला आहे अँप्लिट्यूड म्हणा, किंवा त्यालाच तुम्ही नाव दिलं डिस्प्लेसमेंट. चालेल का रे बाळांनो? हा. मग आता 1 सेकंद झाला तेव्हा कुठे तुम्ही? वरती 10. मग आता इथे 10 दाखवला 1 सेकंद असताना. 2 सेकंद झाले तेव्हा जागेवर आलात ना. 3 सेकंद झाले त्यावेळेस परत खाली आलात, म्हणजे इथं आलात तुम्ही. 4 सेकंद झाले तेव्हा इथं आलात ना. म्हणजे तुमचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला असा भेटणार ना रे बाळांनो. परत 5व्या सेकंदाला परत वरती गेलात ना. हा, 5व्या सेकंदाला परत वरती आला, 6व्याला परत जागेवर, 7व्याला परत मॅक्झिमम, 8व्याला परत घरी. याचा अर्थ तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग हा ग्राफ असाच का दाखवला जातो कळतं का? इथं मला सांगा 1 सेकंद आणि 5 सेकंद तुमच्या लक्षात आलं? वेगळे पॉइंट दिसतात ना. इथं 1 सेकंद, 5 सेकंद, 9 सेकंद, 13 सेकंद सगळे एकच दिसत होतं ना. मग तुमचा ऑब्जेक्ट नेमकं कुठल्या टायमिंगला कुठं आहे याच्यावरती तुम्हाला दाखवणं शक्य आहे का? म्हणून तो इकडे दाखवला जातो. समजलं का? मग आपण एसी सर्किट मध्ये आमचा शाफ्ट कंटिन्यू तसा फिरत असल्यामुळे पिरियडिक मोशन होतं ना, म्हणून आम्ही तिथं सुद्धा वेव्ह फॉर्मच दाखवला. बरोबर आहे का? मग हा आहे टाइम आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ. समजलं का? मग आता मला सांगा, आता हे कळालं असेल तर थोडंसं आम्ही ट्रिग्नोमेट्रीकडे जातो. ट्रिगोनोमेट्रीची हेल्प घेतो. मला सांगा आता तुमच्यासाठी हे हाफ सायकल किंवा हाफ सर्कल आणि हे हाफ, बरोबर आहे ना. मग मला सांगा पूर्ण सर्कल, तर हे वरचं हाफ 180 डिग्री आणि खाली 180 म्हणजे 360, म्हणजे वरचं पाय आणि खालचं पाय म्हणजे 2 पाय रेडियन्स. बरोबर आहे का? मग आता बघा इकडे बघा, हे 90 डिग्री होणार ना. 90 ला तुम्हाला डिस्प्लेसमेंट किती मिळालं? मॅक्झिमम. आणि 270 ला परत मॅक्झिमम. याचा अर्थ हे कुणासारखं बिहेव करतं? तर हे बिहेव करत आहे कोणासारखं? साइन फंक्शन सारखं. आता फंक्शन म्हणजे काय मला विचारायचं, त्याच्यावरती खूप मोठं महाभारत एकदा घडलेलं आहे. बरोबर आहे की नाही? इथपर्यंत तुम्ही आलात का? मग आता तुम्ही मला सांगा, मग सिंपल हार्मोनिक मोशनचा ग्राफ एकतर साइन येतो किंवा कोसाइन सारखा. तर कोसाइन दाखवण्यासाठी मला फक्त पोझिशन बदलावी लागली असते. मला सुरुवात कुठून करावी लागली असते? कुठल्या तरी मॅक्झिमम पोझिशन पासून करावी लागली असते. म्हणजे आम्ही असं केलं असतं. लक्षात आलं का? असो. तर आता मुद्दा काय आहे तुमच्या लक्षात आला असेल की पार्टिकलचं मोशन एकतर स्ट्रेट व्हायला पाहिजे, एका मीन पोझिशनच्या मागे पुढे व्हायला पाहिजे, पहिला क्रायटेरिया. आणि त्यांचा ग्राफ कसा आला पाहिजे? साइन किंवा कोसाइन सारखा आला पाहिजे. तर तुम्ही त्याला काय म्हणता? सिंपल हार्मोनिक मोशन. बरोबर आहे की नाही? मग आम्हाला कळणं गरजेचं आहे. मग जर आम्हाला कळालं असेल तर आमचे डेफिनेशन तोडकी मोडकी फुटकी तुटकी काहीतरी बनेल, पण लिहिता येईल ना मला. तर चला आता आपण त्याला बनवायचं काम करूया. मग मला सांगा डिफाईन करत असताना SHM कसं करणार रे बाळांनो? बघा बघा, ए बॉडी और ए पार्टिकल. चालेल का रे बाळांनो? ए बॉडी और ए पार्टिकल इज said to be in simple harmonic मोशन. एखादी बॉडी असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याला सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे कधी म्हणतो? ए पार्टिकल इज सेड टू बी इन हार्मोनिक मोशन इफ क्रायटेरिया लावायला लागतील ना. का पहिला क्रायटेरिया काय होता? इफ दॅट बॉडी मूव्स इन अ स्ट्रेट लाईन. बरोबर आहे ना. मग बघा इफ दी, आता बॉडी नाही पार्टिकल शब्द वापरला ना. इफ द पार्टिकल moves in a कसली लाईन? जे कळलं, जे शिकलोय. नाहीतर रटण्यासाठी काय काय करावं लागेल, मला 2-2 तास द्यावे लागतील. पुन्हा ते पाठ केलं ऐनवेळी नाही आठवलं तर कॅमेरा पुढे पोपटच व्हायचं की.
अरे तिथं काय काय लक्षात ठेवलं होतं, काय करायचंय इथं. जसं आता मग याच्या अगोदरची डेफिनेशन तुम्हीच बनवली, तुम्ही पुढे काय केलं. मग आता मला सांगा, इफ द पार्टिकल मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, पण कसं, तर तुम्हाला म्हणावं लागेल बरोबर आहे का, अबाउट दी मीन पोझिशन. बरोबर आहे का. आता मूव्ह म्हणल्यानंतर ऑटोमॅटिकली आता यायला पाहिजे मूव्ह टू अँड फ्रो, किंवा काय शब्द नाही वापरला तरी चालेल बरं का. आता हो तुम्हाला वापरायचं असेल तर मला सांगा, मूव्ह टू अँड फ्रो इन अ स्ट्रेट लाईन असा वापरा, किंवा मूव्ह साइड टू साइड असा शब्द वापरला तरी, बॅक अँड फोर्थ वापरला तरी चालेल. हा, अबाउट द मीन पोझिशन. अँड त्यांचा ग्राफ कसा असायला पाहिजे, पण कोणाचा ग्राफ, ग्राफ कोणाचा, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइमचा ना. अँड दी ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट to time should be a sine or cosine कर्व म्हटला तरी चालेल. कळालं का. मग सिंपल हार्मोनिक साठी क्रायटेरिया खरंच कळालाय का. किती साधी सोपी गोष्ट आहे रे. एक पार्टिकल आहे, त्याला मागे पुढे व्हावं लागेल ना, आणि मागे पुढे होताना त्याच रस्त्याने होणार आहे. म्हणजे रस्ता कसा आहे, स्ट्रेट. साधी सोपी गोष्ट ना. एक मुद्दा घ्या. एक समजा आपण असं केलं, काय म्हणतात त्याला, आपण पहिलं एक्झाम्पल घेतलेलं, म्हणजे पाण्यामध्ये एक बॉल ठेवला होता आणि तो बॉल आता अप डाऊन होणार होता, खालीवर होणार होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर तुम्ही आपण याला ट्रान्सवर्स वेव्ह बोलूया आपण थोड्या वेळासाठी. ज्यावेळेस शांत पाण्यामध्ये तुम्ही पाणी बॉटल टाकली आणि बाजूला दगड टाकल्यानंतर ते वॉटर मॉलिक्यूल वर खाली होत आहेत. वर खाली होत आहेत म्हणल्यानंतर त्या पाणी बॉटलला वर आणि खाली एकदम स्ट्रेट मध्ये जायचंय. बरोबर आहे ना. म्हणजेच त्या बॉटलचं, म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं, म्हणजेच त्या बॉडीचं, म्हणजेच त्या पार्टिकलचं मोशन कसं झालं, स्ट्रेट. पण कसं, टू अँड फ्रो और बॅक अँड फोर्थ अबाउट दी मीन पोझिशन. आणि तेव्हा त्यांचा ग्राफ कसा भेटला मला, साइन किंवा कोसाइन. कोसाइन साठी एक वेगळं एक्झाम्पल, मला कुठून सुरुवात करावी लागली असते, टॉप पासून. मग त्या केसमध्ये मी त्या ऑब्जेक्टला कसं आहे बोलणार, तर त्या केसमध्ये मग तो माझा ऑब्जेक्ट कसा आहे, सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आहे. लक्षात राहील का. कळालंय का. मग आता एवढं सगळं कळालं असेल तर आता परत एकदा एसी सर्किटची आठवण करून देतोय मी. बरं मला सांगा रे, इमॅजिन करा ही एसी व्होल्टेज आहे असं इमॅजिन करा. तर मला तुम्ही इन्स्टंटेनियस व्होल्टेज और ईएमएफ इज इक्वल टू काय भेटत होतं, तर पीक ईएमएफ साइन ओमेगा टी किंवा थीटा म्हणा डायरेक्टली. ओमेगा टी नंतर बघूया, सध्या फक्त थीटाच म्हणा, सगळ्यात भारी. बरोबर आहे का. हा, मग मला सांगा आता इथं ह्या इन्स्टंटेनियस कशाच्या व्हॅल्यू आहेत, व्होल्टेजच्या आहेत, करंटच्या आहेत का डिस्प्लेसमेंटच्या आहेत. बरोबर आहे ना. मी जर इथं मी म्हटलं या केसमध्ये बघा, आता याला थोडंसं मूव्ह करतो मी. इथं मात्र वेळ देणार नाही, कारण भरपूर वेळ दिला कुठं, एसी सर्किट मध्ये. मग मी म्हटलं लेट एक्स इज इक्वल टू, एक्स काय आहे बघा, मी म्हटलं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. हे सोडणार. आता मला तुम्ही सांगा, याचा अर्थ ही पीक व्हॅल्यू असेल ना. मग याला मी म्हटलं ए इज इक्वल टू पीक म्हणजेच मॅक्झिमम ना रे, व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट. चालते का रे. तर तुम्ही मला सांगा, देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा. चालेल का. हे कळलं का नाही रे. आणि हे जर कळलं नसेल तर याचा अर्थ आम्हाला एसी मधलं काहीच कळलं नाही. मग तुम्ही मला सांगा, ही कुठलीही व्हॅल्यू भेटण्यासाठी आमची तुलना कशासोबत केली जाणार, या पीक व्हॅल्यू सोबत. बरोबर आहे का. यालाच तुम्ही असं म्हणू शकता ए साइन ओमेगा. याच्यावरती आपल्याला बरंच बोलायचं आहे, पण ऍटलिस्ट मला सांगा त्या वेव्हची ही कसली व्हॅल्यू आहे, इन्स्टंटेनियस. आणि हे कुणावर डिपेंड आहे, प्युअरली टाइम वरती. लक्षात राहील का. हे इक्वेशन समजलंय का. आणि मी तो वेळ का दिला नाही, कारण हे इक्वेशन बनवण्यासाठी एसी मध्ये सगळ्यात जास्त वेळ दिलाय.
पवनचक्की कशी फिरते, टर्बाईन्स काय, मग ती किती कट होणार, मग कट झाल्यानंतर किती व्होल्टेज, मग त्या क्षणाला कोण ठरवणार, वगैरे वगैरे सगळं बोलले ना. मग तेच जर आता इथं रिपीट करायचं म्हणजे ते काहीच कळालं नाही असा अर्थ होईल. तर मला सांगा मग सिंपल हार्मोनिक मोशन साठी डेफिनेशन काय, कॉन्सेप्ट काय, कंडिशन्स काय, इक्वेशन काय, मॅथमॅटिकली कसं, हे सगळं क्लिअर झालेलं आहे का? कॉन्फिडन्स मध्ये बोला बरं का. आणि जर एखादी गोष्ट नसेल कळाली की हेच कसं, तर त्याच्यावरतीच लेक्चर होईल. समजलं का? नक्की. 2